बरं कसं करेव आपण ज्या गावात चाललोय ना त्या गावात अशी साखळी पद्धत करायची की आपल्याला दुसऱ्या कुठल्या गावात जायची गरजच नाही लागली पाहिजे. यस सर. काय यस सर. अरे काय मिलिटरीत कामाला काय तू? नो सर. अरे लय का ओव्हर ऍक्टिंग करू नको का माझ्याकडे नॉर्मल ऍक्टिंग करायची जेवढे पैसे देत ना तेवढंच काम करायचं काय कळलं ना? ओके सर. गाडी तरी चांगली आणायची. चांगली. अरे येड झाल्या हो आपला स्ट्रगलचा काळ चालू आहे 2 महिन्यात BMW घेणार आहे मी किती तुला कुठली गाडी पाहिजे? जगवर. जोगवर दिली भैया तुला कुठली गाडी पाहिजे? थार थार. 2 देणार किती? 2. हा. ओके सर. सर मला ऍडव्हान्स. अरे भैया मला बी मारायची ऍडव्हान्सला का टपरी घेतल्यावर मारू. अहो ते ऍडव्हान्स नाही राव. मला तुम्ही आमच्या राव असलं कोटे पेट काढताय माझ्या राव 200 रुपये तरी द्या की राव. अरे ह्याला सांगला का अरे व्हिडिओ तरी सुरू होऊन दिला का यातच ऍडव्हान्स मागते व्हिडिओ तर सुरू होऊन दिला का? बरोबर सर चला असं म्हणताय का? हा चला. ढकला 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 सर ढकला ढकला बस 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 बस. मी काय म्हणतोय सहकार्यांनो हा बोला सर. आपण आहे ना गाडी इथंच पार्क करूया चालतंय. जेणेकरून गावात पुढे गेल्यावरती आपलं इम्प्रेशन डाऊन व्हायला नको. काय म्हणता? यस सर. ए आणि तू तसं लेस तर करू नको आधी सांगतो तुला तिथे गेला ओव्हर ऍक्टिंग करू नको काय. यस सर. अरे येडाय कर तू यस सर. तू कसं लेस तर करतोय सारखा? अहो सर मी तिथे गेलो का नाही सर नाही म्हणणार तुम्ही जे आता म्हणताय ना त्याला मी सर म्हणतोय. गुड 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 आय लाईक इट दॅट्स द स्पिरिट. असंच काम Yes, करायचं sir. एक्साइटमेंट पाहिजे एनर्जी पाहिजे हाऊस द जोश. यस सर. येस सर नाही करायचं. हाऊस. येस सर यस सर. गुड गुड चला. हॅलो. हॅलो कोण बोलतोय? ते आपली गाडी नाही का पंक्चरला टाकलेली बघा. हा झाली का काढून? हा पंक्चर काढली पण मी काय म्हणतो ऐका की हा बोला की म्हणलं. ते आपली टायर ट्यूबलेस होता ना हो. हा ट्यूबलेस टायर आहे गाडीचा. हा काय झालं ती मी लय पाणी मारले पंक्चर काय गावली नाही. आयला मग पोरा बिराने राव हवा बिवा सोडली असेल. जाऊ दे मी आलो 5 मिनिटात गाडी न्यायला. अहो सोडली असं हवा पण मी काय केलंय ऐका की नेक्स्ट टाइमला पंक्चर लवकर गावावी त्यामुळे आतमध्ये 500ची टूब टाकली. अरे काय येड जावाय काय रे तू? ट्यूबलेस टायर मध्ये कोण टूब टाकतो का? मी टाकतो की. अरे येड्या भोकाच्या तुला अक्कल आहे का कशाला टाकली टूब? माझा दांडा कसा व्हायचा. तू थांब तिथं आलो तुझा कार्यक्रम करतो थांब. हो शेट यस सर. तुला नाही का? ओके सर. हो शेट मी काय म्हणतोय अहो मी मागात धरून तुमचा आटापिटा बघतोय तुम्ही जाटभर पैशासाठी तुम्ही हातभर काम करताय का? आता दंड्यासाठी करावं लागते काय दंडा आहे ना. अहो पण असलं काम करून तुम्ही किती पैसे कमावणार आहे असं? काय भेटणं आता पोटासाठी करावं लागते हो. अहो तुम्ही जाटभर पैशासाठी हातभर काम करताय तुम्हाला कोटभर पैसे पाहिजेत का? कोटभर रुपये पैसे हा मग काय? आणि ते कसं? अहो तुमचा चेहरा बघून सांगतोय का तुमचा जन्म काय पंक्चर काढसाठी नाही झाला. मग शोरूम तुमचं स्वतःच एक गाड्यांचं शोरूम पाहिजे मालक पाहिजे तुम्ही. मालक कुठला आपलं तेवढलं नशिबात. अहो आपल्याकडे एक योजना आहे. काय? आपल्या योजनेत नाव आहे जोडा आणि कमवा. जोडा आणि कमवा. जोडा आणि कमवा. मी पण तसंच करतो नट जोडतो कमावतो. अहो तसं नाही का आपल्याला आहे ना माणसं जोडायचे पैसे कमवायचे माणसं जोडायचे पैसे कमवायचे. म्हणजे माणसं जोडायचे आणि पैसे कमवायचं. ते कसं? बरं ऐका तुम्ही ना आमच्या कंपनीला 10,000 रुपये द्यायचं आणि तुम्ही तुमच्या खाली आहे ना 3 माणसं जोडायची. तुम्ही 3 माणसं जोडली की तुम्हाला पैसा त्या 3 माणसांनी 3 जोडली की त्यांना त्यांचा पैसा तुम्हाला. होय. म्हणजे तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्हाला नुसतं पैसा कमवायचा आहे आणि शोरूम टाकायचे बस. अहो पाय नका पडू आपल्या योजनेचं नाव लक्षात ठेवा फक्त काय जोडा आणि कमवा. जोडा आणि कमवा. हे काम सोडा. हे काम सोडा. माणसं जोडा. माणसं जोडा. जोडा आणि कमवा. जोडा आणि कमवा. बस एवढंच लक्षात ठेवा. 2 दिवसात सांगतो की तुम्हाला. हा, पैसे ऍडजस्ट करतो 10,000. हा हा हा. ए बाटकाव म्हणजे तू माझी वडापावर इथंच काढतो का? परत इथंच काढ ना. ए ना ना तुझ्या जा ना माझ्या बापाला शिवाय देतो तर मित्रांनो तुम्हाला पण करायचं का तुमची स्वप्न साकार? आता आपला मोठा बंगला असणार शोरूम पण स्वतःच नुसता पैसाच पैसा. पैसे आले की पहिलं लग्न करून टाकतो आणि दुकान काय दुकान टाकतो इकडून ते 10,000चं करतो ऍडजस्ट. आमच्या पप्पाच्या गाडीची पंक्चर काढायची पप्पाला लाव का गाडी घेऊन? तुमच्या पप्पांना बांधावं पंक्चरचं दुकान निघलंय त्यानं आजपासून ते मोठा माणूस झालाय. ते पंक्चर काढण्याला वाटतं वर टाकू का चप्पल वाटे गेले. तुम्हाला पण द्यायचंय का तुमच्या आई वडिलांना आधार? तुम्हाला पण चढायचंय का हिमालय? तुम्हाला पण चालायचंय का समुद्रावरून? तर वाट कसली बघताय आमच्या कंपनीला जॉईन व्हा. आमच्या कंपनीचं नाव आहे जोडा आणि जोडा आणि जोडा आणि तर तुम्ही ना तुमचा बंगला बांधू शकताय गाडी घेऊ शकताय काही करू शकताय. आता ह्याबद्दल मी काही जास्त बोलत बसत नाही बरं का
आमचे चिमाजीराव बोलतील. तर चिमाजीराव ह्यांना सांगा तुम्हाला पहिला चेक किती रुपयाचा भेटला. नमस्कार, मला पहिला चेक 50,000चा भेटला 50,000 मित्रांनो. 50,000 म्हणतात कशाला 50,000. आणि 50,000चा चेक देऊन माझ्या घरच्यांचे डोळे भिंगले. अरे डोळ्या टिपले घरच्यांचे मित्रांनो. अजून काय पाहिजे तुम्हाला. तर तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर आमचे दुसरे सवंगडी बोलतील. तर सोमाजीराव तुम्ही सांगा. तर मित्रांनो, माझा पहिला चेक 1 लाखाचा होता. 1 लाख म्हणतात कशाला. 1 लाख. तर तुम्हाला पण तुमची स्वप्न साकार करायची असतील तर वाट कसली बघताय. लवकर पटापट या, माहिती घ्या आणि आमच्या कंपनीला जॉईन व्हा. कंपनीचं नाव आहे जोडा आणि जोडा आणि जोडा आणि हा. अहो सर, आता तर द्या राव ऍडव्हान्स, दिवसभर मागे फिरतो या. सारखंच काय मागतो का तू. काय मला काय धरी 100 ह्याला 50 तू 50 घेऊन एसटीन जा. हे कोट आणला त्याचं काय? सगळं ते तुला काही तर काय मागतं तू माझं. आमचं सगळं पेमेंट द्या. सगळं ते तू ऑनलाईन करतो. आता जावा हे चल रे. हे जा. मग जा. जोडा आणि कमवा. जोडा आणि कमवा. सर सर आम्हाला तुमच्या सगळ्या योजनाचा लाभ घ्यायचा. हा, आम्हाला जॉईन व्हायचं सर. मग त्यासाठी तर एवढा तामझाम केलाय. काय? अहो म्हणजे तुम्हाला स्कीम समजून यावी. हा. हा तर आमच्या कंपनीचा क्रायटेरिया आहे. अहो, तो कुठला काय एरिया असा कसला बी असू द्या. आम्हाला सगळं मान्य. हा, मान्य मान्य. बरं मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला कुठल्या गोष्टीची नड आहे. अहो, मला तर अहो सगळे सगळे पैशाची नडे. अहो, त्या दिवशी काय तुम्हाला सांगतो, माझी तारांबळ फारिस्टात गावलो. अहो काय ते लॉजला जायला पैसे नाहीत. तेव्हापासून माझं डोकं सटाकले. म्हणजे असं लॉजेस बांधणार आणि 5 मजली लॉज बांधणार आणि 1 मजला माझ्यासाठी ठेवणार. त्यामुळे मग कशाला कुठं गावतो आणि कशाचं काय, असा विषय मोठा प्लॅन आहे. 10 मजली 10 मजली. शेवटचे 2 मजले तुम्हाला. अय्यो, 10 मजली बांधणार तुम्ही स्वतःच्या पैशाने. शपथ. मला तुम्ही सांगा, तुम्हाला कोणत्या गोष्टीची नड आहे. अहो सर, मला कुठंच काम नाही, काय नाही. आणि कामासाठी सर मला ना 1 ब्रशची गाडी घ्यायची. म्हणजे ती गाडी घेतली ना, माझा सगळा उदरनिर्वाह चालतोय. त्यासाठी मला 1 ब्रशची गाडी घ्यायची सर. 10 ब्रासची गाडी घेणार तुम्ही, ते पण तुमचा स्वतःचा वैयक्तिक बंगला बांधायसाठी. बंगलो अजून काय पाहिजे. थँक्यू सर, थँक्यू. काय करायचं नाही तुम्हाला. तुम्हाला फक्त सिंपली काय करायचंय, 10,000 रुपये जॉईंट करायचे माझ्याजवळ. 10,000 रुपये भरायचे आणि त्याखाली 3 माणसं जॉईंट करायची. तुम्हाला त्यांचा चेक स्वरूपी कमिशन मिळत राहणार. माल तुम्ही काहीच करायची गरज नाही तुम्हाला. माल एकदम. 10,000 कसं काय. किती आहे गेले 10,000. तू दे मला 10,000. आहे गेले एवढे दिवस आहे गेले. माझं वडापाव खाल्ले तेव्हा नाही गेले. ते वडापावचं काढू का? इथं वडापाव तू कुठं आला? ऐका की साहेब, म्हणजे 2 दिवसात ऍडजस्ट केलं तर चालेल का. चालेल, पण लवकर केलं 2 तासात तरी काय अडचण नाही. नाही 2 दिवसात करतो. पण ऐका की, मला मी काय म्हणतो, मी जर आता 10,000 रुपये भरलं तर 3 लोक जॉईन करायचे. तर मग माझ्या हाताखाली मग हा एक आणि अजून 2 जण केले तर चालेल ना. काहीच अडचण नाही. बिंदास चालेल. चालतंय. म्हणजे मी तुझ्या हाताखाली होय जमणार नाही. काय गाले. तसलं जमणार नाही. म्हणजे तुझ्या हाताखाली हा मग. जमणार नाही. तू माझ्या खाली. आहे गाले मित्र आहेस का कोण आहेस. आहे गाले मित्र असलो म्हणजे असलं नाही जमणार. तू भैया मला तुझ्या खाली केलं बघतो का? जमणार नाही. तू माझ्या खाली. असं हा, का? असंच असंच हा, असंच. तुझ्या आईचं दाना बघ तुला. हा, तुझ्या बाईचं जा ना. हा, मला जा, जमणार जा, नाही. गेले. हा, जा जा. ऐका की, मी 2 दिवसात बिंदास पैसे भरा. फक्त आपल्या कंपनीचं नाव विसरू नका. हा. जोडा आणि जोडा आणि कमवा. जोडा आणि कमवा. जोडा आणि कमवा. अहो तुम्हीच ना सर्किट ना. तुझ्या आईचं दाना काय म्हणजे तुम्हीच आहे. अहो इथं बसून काय करताय. दाड्या करतोय. थांबतो का नंबरला. हो तसं नाही, म्हणजे निवांत आहे ना. नाही बाबा, लय बिझी आहे मी. आता मला गायांचं काम आहे. दारा काढायचं, त्यांना खायला घालायचं, परत दाऱ्यावर जायचं. अहो पण आता तर निवांत आहे ना. नाही आता मी विचारत आहे जरा. अहो मला एक सांगा, तुम्हाला पैसे कमवायचे का. अरे माझं बाया दूध जातंय, पगार चांगला येतोय, त्यामुळे नाही मला गरज. हो ना कशाला माझा कॉन्फिडन्स लो करताय. माझा ऐकून तरी घ्या काय म्हणतोय ती. बरं बोल. मला सांगा, तुम्हाला जमीन किती. 10 एकर. 20 एकर. 20 एकर. 20 एकर घेणार तुम्ही येत्या 1 वर्षात. बर. मला सांगा, तुमची गाडी कुठली. माझ्याकडे आहे की स्प्लेंडर. बुलेट. बुलेट. बुलेटवर फिरणार तुम्ही मोर्चा महिन्यात. बरोबर काय आहे ना की 20 एकर. आपल्याकडे एक योजना आहे. बर. जोडा आणि कमवा. जोडा आणि कमवा. जोडा आणि कमवा. तुझ्या आईचं काय नसते. नीट सांग काय. अहो म्हणजे तुम्हाला काय करायचंय, नुसती माणसं जोडायचं तर पैसे कमवायचे. नाही कळलं. नाही कळलं. नाही. तुम्हाला समजून सांगतो ना सगळं बघा. ही तुम्ही हा. ही खाली झाली 3 माणसं. बर. हा तुम्ही 10,000 भरलं. हा. ह्यांच्याकडनं 10,000 रुपये भरायला लावलं. बर. ह्यांनी परत 3 माणसं जोडली खाली. बर. ह्या सगळ्यांचं कमिशन आहे ना, एका व्यक्तीला भेटणार, ती म्हणजे तुम्हाला ना. बर. पैसाच नुसता तुम्हाला. नुसता पैसाच. पैसा कमवायचा नुसता ना. बर 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 बर. हा कळलं ना आता. ओके. कधी भरताय 10,000 रुपये सांगा. मी भरतो. पण मला एक सांग, यातून बाया तू किती पैसे कमावले. लाखात पगार आहे मला. लाखात पैसे कमवतो तुम्ही. माझा पहिलाच चेक आहे ना 30,000 रुपयाचा होता. 30,000चा. हा. मग तू चालत कसा काय आला. तुझ्याकडे गाडी नाही होय. अहो, तुमच्या गावात खड्डा किती आहेत माहिती ना. मग तिथं कमानीपेक्षा माझी BMW पार्क केली आणि मग चालत आलोय.
बाई आता खरं खरं सांगा. तर 50-60 हजार रुपये कमवतो की मी. खरं खरं सांग 15-20. भैया. ऐक, मी माझं पहिलं पोरग उंबऱ्यावर तोडले. तू विचार कर, मी माझ्या गद्दारांना फसवणाऱ्यांना कसली शिक्षा देईल. आता खरं खरं सांग. अहो कुठं तवा काय ना काय रुपये येत नाही का मला. मी आशेवरती बसली की आताच पैसे येतील मगच येतील. माझ्या मित्राच्या नादाने इथं कामाला लागलो. अहो एक कोट बीट बी भाड्याने आणलाय. काय पैसे बिसे भेटलं कुठलं लाकड कुठलं काय तवा. म्हणजे तुझ्या मित्रांनी तुला लावलं काय का? आम्हाला ऐकाले हा कामाला त्याने लावलं त्याच्यामुळे तर वाटलं झालं सगळं. म्हणजे तुला तुझ्या मित्रांचा राग आहे. आपण काय तर त्याच्या आईचं दाना त्याच्यामुळे तर वाटलं झालंय माझं. आणि आता तू काय करतोय? बाकीच्या मित्रांना लावतोय काय ऐकाल्या कामाला. हा मग काय करणार तेवढं कमिशनची वाट बघतो आता भेटेल मगच भेटेल. अरे हो, पण तू पण तुझ्या बाकीच्या मित्रांना फसवतोयस ना. त्यांना नाही का येणार तुझा राग? मला सांग, तुझ्या मित्रांना सांगितलं, ज्यांना तू कामाला लावलं, ते तुझ्यावर बोलतात का? कशी बोलतात? का तर तू त्यांची फसवणूकच केली ना. अरे हो, मला माहिती आहे तुझी फसवणूक झाली, मग तू बाकीच्यांना फसवणार का? मग ही अशी साखळी चालतच राहणार ना. तो ह्याला फसवल, तो त्याला फसवल. अरे तू तुझ्या मित्राला सांगितलं आणि त्याच्याकडे जर पैसे नसेल, उसनं पैसे घेऊन जर ह्याच्यात घुसला तर त्याचं वाटवळच होईल ना. ते तुझ्यावर बोलेल का आयुष्यात? हा, तू काय म्हणेल? माझा मित्र फ्रॉडच निघाला ना, माझ्या मित्रानं मला फसवलं म्हणेल का नाही? त्यामुळे लबाडी करून फसवून पैसे कमवू नको. कष्टानं पैसे कमव. भले तू गावड्याच्या हाताखाली जा, पण ती तुझ्या कष्टाचं आहेत. अरे लबाडी करून बुलेट घेण्यापेक्षा कष्टानं स्प्लेंडरच घे, त्यातच आनंद आहे. मला तुमचं पटलं बरं का. मार्केटिंगची साखळी जोडायच्या नादात मी माझ्या मित्रांची साखळी जोडली. मी फसलो ना पण मी नाही आता माझ्या मित्रांना फसवलं. कोणालाच नाही फसवलं. आता कसा सुधारला? म्हणजे नाना तुम्ही नाहीच का जॉईन होणार? तुझ्या आईचा दाना उठीत ना. पण तुला ती स्कीम कोणी सांगितली? अरे ते गावात नाही का कोटवाला आला होता? कोटवारा बाबा. हा, बाई. हा. नाही पण त्या स्कीम खरंच लय फायदा होईल बरं का आपल्याला. मी केली की पैशाचं नियोजन. झालं नियोजन? दुकाने जिंकली आता. आयुष्यभर मी तर आता बघू म्हाताऱ्याला मागतो नानाला. हा. काय म्हणते आहे? पैसे दिले का नाही? हा? पैसे दिले की करू ते आपण. हा ना बाई, हा. 3 जॉईन करायच्यात. मी म्हटलं तू माझ्या हाताखाली केलं असतं तर. करतो की माझं काही नाही त्याचं. नाही ना काय? हा, मस्त मी 2 दिवसात आम्ही भरणार आहे. बरोबर मी पण बांधणार आहे. हा, हा, हा. हा. चालतं. काव टेन्शन मध्ये नाही काम आहे मला आलो. नानाने घातलं का याला शिवाय? त्यामुळे टेन्शन मध्ये हे आमच्या नानांना एक माझ्या आईची प्रगतीच बघवत नाही. आता ह्याला नेमकं काहीतरी बोललं असेल, ते रागवूनच चालले, काहीतरी विषय झालाय. चल, जायचं बघू. का ये. नाना, मी तुमची करणारे स्वप्न साकार आणि आपली अजून एक्स्ट्रा घेणारे 10 एकर आणि तुम्हाला मी घेणारे बुलेट. अरे तुझ्या आईचा दाना.